महाराष्ट्राला हादरवणारा प्रकार. लघुशंकेसाठी वाहन साईडला लावलं आणि महिलाच. रात्री चालकासोबत भयंकर प्रकार. हे शब्द ऐकल्यानंतर नेमकं काय घडलं असेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो. पण आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती कोणतीही नवी घटना नाही. ही नोव्हेंबर 2023 मध्ये घडून गेलेली घटना आहे. या घटनेत जे घडलं ते ऐकल्यानंतर रात्रीच्या वेळी प्रवास करणारा प्रत्येक चालक एकदा तरी विचार करायला भाग पडेल. कारण काही वेळा धोका तिथून येतो जिथून त्याची अजिबात अपेक्षा नसते. त्या दिवशी रात्रीचा काळोख हळूहळू वाढत होता. महामार्गावरून मोठी वाहने आपल्या मार्गाने धावत होती. प्रत्येक चालकाप्रमाणेच एक ट्रक चालकही आपल्या कामात व्यस्त होता. माल वेळेत पोहोचवायचा होता. प्रवास सुरू होता. रस्ता परिचित होता. काम नेहमी सारखंच होतं. पण काही क्षणानंतर अशी घटना घडणार होती ज्याची कल्पनाही या चालकाला नव्हती. दयाशंकर हे ट्रक चालक म्हणून काम करत होते. त्या दिवशी ते पुण्यातील वाघोली येथून माल भरून JNPT न्हावा शेवा येथे जात होते. प्रवास नियमित होता. माल सुरक्षित होता आणि गाडी आपल्या मार्गाने पुढे जात होती. सर्व काही सुरळीत असल्यासारखंच दिसत होतं. महामार्गावरून जात असताना एका ठिकाणी त्यांनी आपला ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला. कारण कोणतंही मोठं नव्हतं. प्रत्येक माणसाला जशी नैसर्गिक गरज भासते तशीच त्यांनाही भासली होती. त्यामुळे त्यांनी वाहन बाजूला लावलं आणि खाली उतरले. त्या क्षणी त्यांना वाटलं असेल की काही मिनिटात काम आटोपून पुन्हा प्रवास चालू होईल. पण त्या परिसरात त्यांच्याकडे कुणाचं तरी लक्ष होतं याची कल्पना त्यांना नव्हती. आसपासचं वातावरण शांत होतं. वाहनांची ये जा सुरू होती. पण त्या शांततेच्या आड काहीतरी वेगळंच सुरू होतं. दयाशंकर आपलं काम आटोपून पुन्हा ट्रककडे परत येऊ लागले. गाडीत बसण्याची तयारी सुरू होती. पुढचा प्रवास डोळ्यासमोर होता. पण ज्या क्षणी त्यांनी पुन्हा वाहनाजवळ येण्याचा प्रयत्न केला त्या क्षणी अचानक परिस्थिती बदलली. दोन्ही सम अचानक त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. काही समजण्याच्या आत त्यांनी दयाशंकर यांना खाली ओढलं. सरळ इतक्या वेगानं ओढलं की प्रतिक्रिया देण्याची काही संधी मिळाली नाही. काही क्षणांपूर्वी जे ठिकाण सामान्य वाटत होतं ते अचानक धोकादायक बनलं. खाली ओढल्यानंतर त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतात ढकलण्यात आलं. तिथे आणखी काही जण आधीपासून उपस्थित होते. म्हणजे हा प्रकार अचानक घडलेला नव्हता. कोणीतरी आधीच तयारी करून बसल्याचं चित्र होतं. काही क्षणातच दयाशंकर यांच्या भोवती 4 जण जमा झाले. ते एकटे होते. समोर 4 जण होते. रात्रीची वेळ होती. मदत मिळण्याची शक्यता कमी होती. परिस्थिती पूर्णपणे त्यांच्या विरोधात गेली होती. यानंतर त्या चौघांनी मिळून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दयाशंकर यांच्यावर दबाव आणला गेला. त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न झाला. त्या क्षणी स्वतःचा जीव आणि सुरक्षितता हेच त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं झालं होतं. हल्लेखोरांचा उद्देश नेमका काय होता हे आता स्पष्ट होऊ लागलं. हा फक्त हल्ला नव्हता. यामागे आणखी काही हेतू होता आणि हा हेतू काही क्षणात समोर आला. दयाशंकर त्यांच्याकडील वस्तूंवर आरोपीची नजर होती. त्यांनी त्यांच्याकडील रोख रक्कम हिसकावून घेतली. जवळ असलेला मोबाईल फोन घेतला. तसेच आधार कार्ड आणि वाहन चालवण्याचा परवानाही बळजबरीने काढून घेतला. घटना घडत असताना दयाशंकर यांच्याकडे फारसे पर्याय नव्हते. 4 जणांसमोर प्रतिकार करणं कठीण होतं. त्यामुळे जे काही घडत होतं ते त्यांना सहन करावं लागलं होतं. रोख रक्कम, मोबाईल आणि कागदपत्रे घेतल्यानंतर आरोपी तिथून निघून गेले. त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांचा उद्देश पूर्ण झाला होता आणि काही क्षणात ते अंधारात गायब झाले होते. दयाशंकर यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. आसपासच्या लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत आरोपी घटनास्थळ सोडून गेले होते. अचानक आलेले ते लोक जसे आले तिथे वेगाने निघूनही गेले होते. घटना संपली होती पण तिचे परिणाम मात्र कायम राहणार होते. एका सामान्य प्रवाशाचे रूपांतर गुन्हेगारी घटनेत झालं होतं. काही मिनिटांचा थांबा इतका महागात पडेल असं कुणालाच वाटलं नव्हतं. यानंतर या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली. घडलेला प्रकार समोर आल्यानंतर तपास सुरू झाला. घटनेमागे नेमकं कोण होतं याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. तपासादरम्यान 2 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची नावे अविनाश धोंडू पवार आणि मंगेश पवार अशी होती. या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आणि पुढील तपास चालू ठेवण्यात आला. मात्र प्रकरण इथेच संपलं नाही. कारण या गुन्ह्यात सहभागी असलेले इतर 2 आरोपी अद्याप सापडले नव्हते. त्यामुळे तपास पुढे सुरू राहिला. उर्वरित आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. या घटनेने एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा समोर आणला. रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या चालकांची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे याची जाणीव या घटनेतून होते. काही वेळा छोटासा निष्काळजीपणा देखील मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकतो. महामार्गावर वाहन थांबवताना परिसराचा अंदाज घेणे शक्य असल्यास सुरक्षित आणि वर्दळीच्या ठिकाणी थांबणे तसेच रात्री एकांत जागा टाळणे या गोष्टी किती आवश्यक आहेत हे अशा घटना दाखवून देतात. नोव्हेंबर 2023 मध्ये घडलेली ही खरी घटना आजही एक मोठा धडा देऊन जाते. दयाशंकर यांच्यासोबत जे घडलं ते कोणासोबतही घडू नये हीच अपेक्षा आणि याच घटनेतून मिळणारा सर्वात मोठा बोध म्हणजे रस्ता कितीही परिचित असला, प्रवास कितीही नियमित असला तरी सावधगिरीचा पर्याय कधीच नसतो.